सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। पन्हाळा तालुक्यातील घोटवडे इथल्या श्री विठ्ठल रुक्माई विकास सेवा संस्थेची 27वी वार्षिक सर्वसाधारण सभा शेतकरी आणि सभासदांच्या उपस्थितीत खिळीमेळीच्या वातावरणात पार पडली। संस्थेच्या प्रगतीबाबत सभासदांनी समाधान व्यक्त केलं। पन्हाळा तालुक्यातील घोटवडे इथल्या श्री विठ्ठल रुक्माई विकास सेवा संस्थेच्या 27व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला शेतकरी सभासदांची मोठी उपस्थिती होती। संस्थापक दगडू मारुती पाटील यांनी संस्थेच्या वाटचालीत सभासदांचं योगदान महत्त्वाचं असल्याचं सांगितलं। अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांचा आणि आर्थिक कामकाजाचा आढावा घेतला। सचिव रवींद्र पाटील यांनी संस्थेचा वार्षिक अहवाल सभेसमोर सादर केला। तो एकमतानं मंजूर करण्यात आला। दरम्यान सभासदांनी मांडलेल्या समस्या आणि प्रश्नांचं अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी निरसन करून सभासदांचं समाधान केलं। संस्थेचे एकूण 230 सभासद असून खेळतं भाग भांडवल 1,65,56,000 रुपये आहे। संस्थेची वार्षिक उलाढाल 3,90,65,000 रुपयांची झाली असून निव्वळ नफा 3,04,000 रुपये आहे। संस्थेनं सभासदांना 1,29,00,000 रुपयांचं कर्ज वाटप केलंय। सभासदांकडून वसुली पात्र रक्कम 1,04,00,000 रुपये असून संस्थेनं 100% कर्ज वसुली केली आहे। यावेळी उपाध्यक्ष छाया वाळवेकर, सुरेश पाटील, गोविंद लवटे, सदाशिव चौगले, जयसिंग बुवा, सर्जेराव खेडकर, रंगराव लवटे, महादेव लवटे, प्रकाश पाटील, रंगराव औंधे, सुलाबाई पाटील, कर्मचारी सुभाष पाटील, शशिकांत कुंभार यांच्यासह संस्थेचे सभासद उपस्थित होते।